स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 12वीचा इंग्लिश विषय जे आहे कंपल्सरी इंग्लिश त्याचा पेपर पॅटर्न आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत। एकंदरीत 80 मार्काचा पेपर आहे, तो पेपर कशा प्रकारे डिवाइड होऊन येईल याबद्दल आपण काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत। किती प्रश्न आहेत आणि का प्रॉपर पेपर कसा सॉल्व करायचा हे तुम्हाला समजून जाईल। आणि एक महत्त्वाची सूचना अशी की हा जो पेपरचा फॉर्मॅट आहे तो तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच, त्याचबरोबर एक मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा मी बनवलेले आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर मॉडेल क्वेश्चन पेपर सुद्धा बघू शकता। ओके, आणि त्या मॉडेल क्वेश्चन पेपरचे आन्सर शीट सुद्धा मी बनवणार आहे, त्याची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। ओके, चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया। जो काही इंग्लिश आहे, इंग्लिश विषयाचा काय समजून घेऊया तर आपण पेपरचा फॉर्मॅट समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला काय करता येईल तर परीक्षेला त्याप्रमाणे सामोरं जाता येईल। चला तर मग सुरुवात करूया। विषय इंग्लिश इयत्ता 12वी सेक्शन 1 तो आहे प्रोज, म्हणजे जे तुम्हाला 8 प्रोज दिलेले आहेत ते 8 प्रोजवर तुम्हाला काय असणार आहे यामध्ये पॅराग्राफ असणार आहे, ज्याला आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असं म्हणतो। म्हणजे पॅसेज जो आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे, एक पॅसेज असणार, तो पॅसेज तुम्हाला समजून घ्यायचा आहे। ओके, आणि तो पॅसेज जो असणार आहे तो 12 मार्कासाठी, म्हणजे प्रश्न क्रमांक 1 रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिव्हन बिलो। म्हणजे एक एक्स्ट्रॅक्ट जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो 8 चॅप्टर मधला त्यातला एक 275 ते 300 शब्दाचा तुम्हाला काय असेल एक्स्ट्रॅक्ट येणार आहे। ओके, सेक्शन 1 मधील प्रोज मधील। आणि तो जो पॅसेज आहे तो किती मार्काला असणार आहे, तो जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो किती मार्काला असणार आहे 12 मार्काला असणार आहे। ओके, तर ही जी 12 मार्क आहे ती कशा प्रकारे डिवाइड झालेली आहेत तर पहिला प्रश्न असणार आहे A1, क्वेश्चन नंबर 1 मधील A1 तो म्हणजे ग्लोबल अंडरस्टँडिंग। आता ग्लोबल अंडरस्टँडिंगचे प्रश्न असतात ते फॅक्च्युअल असतात। फॅक्च्युअल म्हणजे काय साधे प्रश्न, जसे फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, ओके, पेअर द मॅच म्हणजे जोड्या जुळवा किंवा मग रिकाम जागा पूर्ण करा, ट्रू फॉल्स ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न 2 मार्काला, त्याला आपण ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये आपण त्याला इन्सर्ट करणार आहोत। त्यानंतर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल म्हणजे प्रश्न दिलेले असतात त्याचे उत्तर तुम्हाला शोधायचे असतात, कशामध्ये तर त्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये। थोडंसं लेवल जी असते काठिण्य पातळी ही ग्लोबल अंडरस्टँडिंग पेक्षा थोडीशी जास्त असते, कशाची कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची। 2 मार्काला तो प्रश्न। इन्फेरन्स, इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस, आता हा प्रश्न सुद्धा तुम्हाला किती मार्काला असणार आहे 2 मार्काला असणार आहे। त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचे जे प्रश्न असतात त्यावेळेस तुम्हाला काय दिले असते तर अट दिलेली असते, किंवा मग तुम्हाला प्रश्न असा विचारला जातो की तुम्हाला त्याच्यावर स्वतःचं मत तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे तुम्ही तुमचं मत त्यामध्ये लिहिणार त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये, असा प्रकारचा प्रश्न तुम्हाला असणार आहे, तो असणार आहे 2 मार्काला। त्यानंतर आहे लँग्वेज स्टडी। आता लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला काय असणार आहे तर ग्रामरचा पार्ट असणार आहे त्यामध्ये, म्हणजे जे ग्रामर आहे तुमचं 12वीचं ते तर मी इथं अपलोड केलेलं आहे, तुम्ही 12वीच्या याच्यामध्ये जाऊन सर्व ग्रामर अभ्यासू शकता, किंवा मग ग्रामरचा एक सेक्शन असा प्लेलिस्ट मी बनवलेली आहे त्यामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ग्रामर समजून घेऊ शकता। तर ते जे ग्रामर आहे ते ग्रामरचेच प्रश्न तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये असतील, परंतु कंडिशन यामध्ये अशी आहे की हे जे लँग्वेज स्टडीचे प्रश्न असतील त्याचे जे वाक्य असतील ते सगळे त्या एक्स्ट्रॅक्ट मधलेच असतील, म्हणजे सीन जो एक्स्ट्रॅक्ट आहे त्यामधलेच ते वाक्य असतील आणि त्याच्यावरच तुम्हाला ग्रामरचे क्वेश्चन विचारले असतील, जसं ॲक्टिव्ह पॅसिव्हचा असेल किंवा टेन्स असेल किंवा नॉट ओनली बट ऑल्सो असेल, रिमूव्ह टू असतील। ओके, हे प्रश्न तुम्हाला येतील आणि हे प्रश्नाचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवले आहेत, तुम्ही जाऊन काय करू शकता ते लिस्ट जी आहे प्लेलिस्ट ग्रामरची त्यामध्ये जाऊन तुम्ही ते अभ्यासू शकता। त्यानंतर आहे वोकॅब्युलरी, त्याच्यामध्ये सिनोनिम्स, अँटोनिम्स हे लिहायचा प्रश्न येऊ शकतात, किंवा मग मेक नाउन, मेक वर्ब, म्हणजे एक शब्द दिला असेल आणि त्यासमोर सांगितलं असेल तुम्हाला की या शब्दाला वर्बमध्ये कन्वर्ट करा, किंवा याला नाउन बनवा, किंवा मग याला ॲडजेक्टिव्ह बनवा, किंवा मग याला ॲडव्हर्ब बनवा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला व्होकॅब्युलरीमध्ये येऊ शकतात। ओके, त्यानंतर आहे बी, म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधील बी लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामर, 4 मार्कासाठी। नॉन टेक्स्च्युअल म्हणजे काय, टेक्स्ट बुक मधलं ग्रामर यामध्ये नसणार, एक बाहेरचा आउट ऑफचा ग्रामरचे प्रश्न यामध्ये असतील, त्यामध्ये 3 मार्काला असेल डू ॲज डायरेक्टेड किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन, याच्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह करा किंवा मग इंटरोगेटिव्हचं असर्टिव्ह करा किंवा मग एक्सक्लेमेटरी करा, अशा प्रकारचे प्रश्न, किंवा मग डायरेक्ट इनडायरेक्टचे प्रश्न। ओके, डू ॲज डायरेक्टरीचे प्रश्न असतील 3 मार्कासाठी,
ग्रामरचाच भाग त्यामध्ये असेल. स्पॉट द एरर म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल त्यातला एरर तुम्हाला स्पॉट करायचा आहे. जनरली एरर्स हे कशामध्ये असतात तर एकतर ते एरर्स आपल्याला देऊ शकतात प्रिपोजिशनमध्ये किंवा मग कंजक्शनमध्ये किंवा मग आर्टिकल्समध्ये. या 3-4 गोष्टीमध्ये ते आपल्याला काय करू शकतात, जास्त प्रमाणात आपल्याला एरर्स ते देऊ शकतात. तर ते एरर्स तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं, योग्य उत्तर तिथे लिहायचं आहे. हा प्रश्न तुम्हाला असणार आहे 1 मार्काला आणि हे असणार आहे नॉन टेक्स्च्युअल म्हणजे याचा आणि टेक्स्टबुकचा काही संबंध नसेल किंवा मग त्या जो एक्स्ट्रॅक्ट आहे त्याचा काही संबंध इथे नसणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A जो असणार आहे तो असणार आहे 18 मार्काला. जसं पहिला क्वेश्चन नंबर A1 होता तो होता 16 मार्काला, दुसरा असणार आहे 18 मार्कांना. आता त्याचं डिवायडेशन कसं केलेलं आहे बघा, सेम पण इथे जो आहे क्वेश्चन नंबर 2A हा असणार आहे अनसीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे पॅसेज असणार आहे, एक्स्ट्रॅक्ट असणार आहे पण तो अनसीन म्हणजे त्याचा आणि तुमच्या बुकचा कुठल्याही प्रकार संबंध नाही. म्हणजे जे काही 8 चॅप्टर आहेत त्यापैकी तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट येणार नाही. क्वेश्चन नंबर 2A मध्ये 200-300 ते 300 वर्ड्स मध्येच तो एक्स्ट्रॅक्ट असेल परंतु तो अनसीन असणार आहे. ओके, तर याची प्रश्नाची पद्धत आहे ती सेम आहे पहिल्या प्रश्नासारखी. ग्लोबल अंडरस्टँडिंग फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला मी सांगितलं ज्याप्रमाणे, जसं की जोड्या जुळवा, ट्रू फॉल्स ओळखा, रिकाम्या जागा भरा अशा प्रकारे. ओके, त्यानं किंवा मग चूक ओळखून त्याला पुन्हा दुरुस्त करून लिहा अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये असू शकतात. त्यानंतर कॉम्प्लेक्स म्हणजे थोडीशी काठिण्य पातळी जास्त असेल. इन्फेरन्स, इंटरप्रिटेशन अँड अनालिसिसचा भाग किंवा मग इंटरप्रिटेशनचा भाग तुम्हाला यामध्ये विचारला जाऊ शकतो. इंटरप्रेट करायला सांगतील तुम्हाला आन्सर, तुमच्याला ओन शब्दामध्ये अनालाइज करायला सांगतील तुम्हाला दिलेली परिस्थिती. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स तो सुद्धा तुम्हाला 2 मार्काला असणार आहे. तुमचं स्वतःचं ओन ओपिनियन तुम्हाला त्यामध्ये द्यायचं आहे त्या प्रश्नामध्ये. जसं की असा प्रश्न असेल एखादा पॅसेज समजा डॉक्टरवरचा, तर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की इफ यू वर अ डॉक्टर व्हॉट विल यू डू फॉर द नेशन. जर तुम्ही डॉक्टर झाले तर तुम्ही देशासाठी काय करणार. मग आता हे झालं पर्सनल रिस्पॉन्स, मग तुम्ही त्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्स देणार आहात अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर लँग्वेज स्टडी, आता हा याच्यामध्ये पण 2 मार्काला ग्रामर तुम्हाला असणार आहे. सीन म्हणजे हे जो अनसीन एक्स्ट्रॅक्ट आहे त्यातलेच काही शब्द वाक्य असतील त्यालाच तुम्हाला काय करायचं असेल, ट्रान्सफर करायचं असेल. ओके, ग्रामरचा भाग लँग्वेज स्टडीमध्ये. व्होकॅब्युलरी जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, नाउन बनवा, व्हर्ब बनवा, प्रोनाउन बनवा, ॲडजेक्टिव्ह बनवा किंवा मग सिमिलर वर्ड शोधा, सिनोनिम्स, अँटोनिम्स. ओके, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला व्होकॅब्युलरीमध्ये येऊ शकतात. हे जरा 12 मार्कासाठी. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन नंबर 2B आहे समरी रायटिंग. आता समरी रायटिंग मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, एक पॅसेज दिलेला असेल राईट. त्यामध्ये काय दिलं बघा, 3 मार्कासाठी प्रश्न आहे. आपल्या रायटिंग स्किलचा जो पार्ट आहे सेक्शन 3, ते सेक्शन 3 मधील जे काही फर्स्टच क्वेश्चन आहे, फर्स्टच लेसन आहे समरी रायटिंग, तशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतात. राईट द समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स हिंट्स. आता इथं तुम्हाला काय दिलं असेल, एक पॅसेज दिलेला असेल, त्या पॅसेजमध्ये किंवा त्या एक्स्ट्रॅक्टला तुम्हाला काय करायचं आहे तर त्याची समरी तुम्हाला लिहायची आणि त्याला एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. काही पॉइंट्स तुम्हाला दिले असतील, काही हिंट्स तुम्हाला दिले असतील, त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे समरी रायटिंग लिहिताना. हा 3 मार्काचा प्रश्न तुम्हाला असणार आहे. ओके, समरी रायटिंगवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन समरी रायटिंग सुद्धा बघू शकतात. ओके, त्यानंतर माइंड मॅपिंग हा 3 मार्कासाठी प्रश्न आहे. प्रश्न काय दिला बघा, डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाईन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कॉन्सेप्ट्स टू इलिस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. मग एक फ्रेम दिली असेल किंवा डिझाईन दिली असेल, त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या आयडियाज आणि थॉट्स किंवा तुमचे जे कॉन्सेप्ट आहे त्यांना तुम्हाला काय करायचं तर जी दिलेली फ्रेम आहे किंवा डिझाईन आहे तुम्हाला त्याला फील करायचं आहे. ओके, याच्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. इट इज फॉर 3 मार्क्स, तो सुद्धा 3 मार्क्ससाठी असणार आहे. म्हणजे एकंदरीत 18 मार्क्स तुम्हाला या क्वेश्चन नंबर 2 मध्ये असणार आहे. त्यानंतर आहे सेक्शन 2, तो म्हणजे पोएट्रीचा, पोएट्री अँड ॲप्रिशिएशन. आता पोएट्री अँड ॲप्रिशिएशनचे प्रश्न कसे असतील तर बघा, सुरुवातीला एक्स्ट्रॅक्ट दिलेला असेल म्हणजे एक पोएम दिलेली असेल, 10 ते 15 लाईनची पोएम असेल. सी ना, म्हणजेच जी तुम्हाला 8 पोएम दिलेली आहे त्यातल्या 8 पोएमपैकी एक पोएम तुम्हाला तिथे असेल आणि त्यामध्ये त्या पोएमच्या किती लाईन असतील, 10 ते 15 लाईन तुम्हाला दिलेल्या असतील. ओके, आणि ती जी पोएम आहे तिच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील 10 मार्कासाठी. त्यातला पहिला प्रश्न A1 ग्लोबल अंडरस्टँडिंगचा असेल, फॅक्च्युअल क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स सारखे प्रश्न त्यामध्ये असू शकतात. ओके,
किंवा ट्रू फॉल्स सारखे प्रश्न त्यामध्ये असू शकतात. त्यानंतर आहे इन्फेरन्स इंटरप्रिटेटिव्ह ॲनालिसिस. ॲनालाइज करा, हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला त्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर A3 असणार आहे पर्सनल रिस्पॉन्स, ज्यामध्ये तुम्ही स्वतःचं ओपिनियन तुम्हाला काय करायचं तर द्यायचं आहे. त्यानंतर आहे पोएटिक डिव्हाइसेस. आता हा खूप महत्त्वाचा भाग आहे बघा, पोएटिक डिव्हाइसेस. यामध्ये तुम्हाला रायमिंग स्कीम ओळखा किंवा रायमिंग स्कीम लिहा, हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याचबरोबर एखादं फिगर्स ऑफ स्पीच दिलेलं असेल आणि ते फिगर ऑफ स्पीचची तुम्हाला लाईन ओळखायची असेल, किंवा मग एखादी लाईन दिलेली असेल तुमच्या त्या पोएम मधली आणि त्याचं तुम्हाला फिगर ऑफ स्पीच फाइंड आउट करायचं असेल, किंवा मग तुम्हाला सांगतील की पोएम मधून एखादं फिगर ऑफ स्पीच आहे त्याचं एक्झाम्पल तुम्ही शोधून लिहा. अशा प्रकारे जी फिगर ऑफ स्पीच आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते पण तुम्ही जाऊन काय करू शकता, अभ्यासू शकता, जेणेकरून तुम्हाला काय होईल तर हा जो फिगर ऑफ स्पीच आहे किंवा पोएटिक डिव्हाइसेसचे 2 मार्क आहेत ते तुमचे काय होऊ शकतात तर क्लिअर होऊ शकतात. क्रिएटिव्हिटी कंपोज 2 to 4 लाईन्स. आता क्रिएटिव्हिटी मध्ये तुम्ही काय करणार, 2 ते 4 लाईन्स तुम्हाला कंपोज करायच्या आहेत. म्हणजे टॉपिक दिलेला असेल त्यावर तुम्हाला स्वतः 2 ते 4 लाईन तुम्हाला लिहायचे आहेत, ते असणार आहे 2 मार्कासाठी. हा आहे क्रिएटिव्हिटीचा भाग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B म्हणजे पोएट्रीच्या सेक्शन मधील 3B तो असणार आहे ॲप्रिशिएशन. आता ॲप्रिशिएशन मध्ये काय असणार आहे तर तुम्हाला एक सीन एक्स्ट्रॅक्ट म्हणजे ज्या 8 पोएम आहे त्यातली जी एक पोएम तुम्हाला दिलेली असेल, त्यातली 10 ते 15 लाईनची पोएम असेल, पण ही जी पोएम असेल दुसरी असेल, म्हणजे जो क्वेश्चन नंबर 3A मध्ये विचारलेली जी पोएम आहे त्या व्यतिरिक्त दुसरी पोएम असेल. नॉट आस्क इन 3A म्हणजे 3A मधील जे काही पोएम आहे त्या व्यतिरिक्त पोएम असेल ॲप्रिशिएशनसाठी 4 मार्काला. सगळ्या पोएमचे ॲप्रिशिएशन सुद्धा मी अपलोड केले आहेत आणि योग्यरित्या अतिशय चांगल्या प्रकारे, ज्याच्यामध्ये तुमची मार्क काय होणार नाही तर जाणार नाहीत, 4 पैकी 4 मार्क मिळतील अशा प्रकारच्या ॲप्रिशिएशन मिळालेले आहेत, किंवा मग त्या मी अपलोड केलेल्या आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला. त्या जाऊन तुम्ही लिहून घेऊ शकता, त्याला चांगल्या प्रकारे लर्न करा, तुमचे ते 4 मार्क सुद्धा जाणार नाहीत. ओके, हा ॲप्रिशिएशनचा प्रश्न असणार आहे 4 मार्कासाठी. त्यानंतर आहे सेक्शन 3, तो असणार आहे रायटिंग स्किल्सचा. आता रायटिंग स्किलमध्ये काय काय आहे, आता हे जे काही रायटिंग स्किल आहेत हे सर्वांवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके, ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, यूट्यूब चॅनलला जाऊन माझ्या तुम्ही बघू शकता. पण यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक करावं लागेल, शेअर आणि सबस्क्राईब तुम्हाला करावं लागेल. ओके, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ असतील त्याची लिंक सुद्धा त्याचे सुद्धा तुम्हाला काय मिळायचं तिथे नोटिफिकेशन मिळत राहतील. ओके, चला तर बघूया. आता क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आहे रायटिंग स्किलचा, 16 मार्काचा प्रश्न आहे. त्यामध्ये A ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, त्याचा व्हिडिओ बनवला मी आहे, तो 4 मार्काला. त्याला ऑर असेल स्टेटमेंट ऑफ पर्पज, आणि स्टेटमेंट ऑफ पर्पजला ऑर असेल ग्रुप डिस्कशन. हे तिन्हीवरही मी व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. कुठला तरी तुम्हाला एक लिहायचा आहे 4 मार्कासाठी. त्यानंतर B ईमेल रिपोर्ट रायटिंग अँड इंटरव्ह्यू, त्यामध्ये तुम्हाला एक लिहायचा. ईमेलचा फॉर्मॅट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल, जो व्हिडिओ मी बनवला आहे ईमेलसाठीचा. ओके, रिपोर्ट रायटिंगवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यावर तुम्हाला फॉर्मॅट कळून जाईल रिपोर्ट रायटिंगचा. आणि इंटरव्ह्यूसाठी काय असतात, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात, तर ते तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. 4 मार्कासाठी आहे, योग्य प्रकारे लिहिले तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. क्वेश्चन नंबर C तो असणार आहे स्पीच कंपेअरिंग अँड एक्सपान्शन ऑफ आयडिया. तिन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचं, म्हणजे तिन्ही तुम्हाला दिलेले असतील, एक तुम्हाला लिहायचं आहे. ओके, त्यानंतर D रिव्ह्यू ब्लॉग अँड अपील. एक तर रिव्ह्यू लिहा म्हणजे फिल्म रिव्ह्यू तुम्हाला असणार आहे, ब्लॉग रायटिंग असणार आहे, अपील असणार आहे. तिन्हीपैकी एक तुम्हाला लिहायचं आहे. आता यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक सोपी आयडिया तुम्हाला मी सांगू शकतो की हे जे काही क्वेश्चन नंबर 4A आहे त्यातले कुठल्याही 2 गोष्टी चांगल्या प्रिपेअर करून ठेवा. एक ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करा, किंवा मग ग्रुप डिस्कशन करा, किंवा मग स्टेटमेंट ऑफ पर्पज करा. पण 2 गोष्टी करा, एक तुम्ही स्किप करू शकता, कारण 2 वर तुमचं कमांड आलेलं असेल तर त्यामुळे दोन्हीपैकी एक तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकता. ईमेल रिपोर्ट रायटिंग अँड इंटरव्ह्यू पैकी 2च गोष्टी चांगल्या करून ठेवा. स्पीच कंपेअरिंग अँड एक्सपान्शन ऑफ आयडिया मधील कुठल्याही 2 गोष्टी चांगल्या करून ठेवा. ओके, जेणेकरून तुमची 4 मार्क जाणार नाहीत. रिव्ह्यू ब्लॉग आणि अपील मध्ये पण कुठल्याही 2 गोष्टी तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. आणि हे एकमेकांना ऑर येणार आहेत. रिव्ह्यूला ऑर असेल ब्लॉग, ब्लॉगला ऑर असेल अपील, म्हणजे हे येणार म्हणजे येणार. स्पीचला ऑर असेल कंपेअरिंग, कंपेअरिंगला ऑर असेल एक्सपान्शन. हे तीनही एकमेकांना ऑर असतील. तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही लिहू शकता. हे असणार आहे 16 मार्कासाठी प्रश्न, तो म्हणजे रायटिंग स्किलचा. त्यानंतर आहे सेक्शन 4
तो असणार आहे लिटरेचर नोवेल, जे काही सेक्शन 4 आहे आपला नोवेलचा, त्याच्यावर प्रश्न असणार आहे 16 मार्कासाठी. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, त्या सेक्शन 4 मधील क्वेश्चन नंबर 5A. आता 5A जो आहे त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नोवेल, म्हणजे सेक्शन 4 मधील 4.1 याच्यावर क्वेश्चन नंबर 5A असणार आहे. बघा इथे नोट दिली आहे खाली, प्लीज नोट. ऍक्टिव्हिटीज इन क्वेश्चन 5A शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कॉन्टेंट नंबर 4.1. ऍक्टिव्हिटी जे आहे, ऍक्टिव्हिटीज जे आहेत क्वेश्चन नंबर 5A च्या, त्या तुम्हाला असतील टेक्स्टबुक मधील 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल या लेसनवर तुम्हाला काय असतील तर क्वेश्चन नंबर 5A चे प्रश्न विचारलेले असतील. यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील, MCQs असेल, मॅच द कॉलम्स असतील किंवा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असतील, फिल इन द ब्लँक्स असतील, ट्रू फॉल्स असेल, एलिमेंट्स ऑफ नोवेल असतील, त्याचबरोबर एनी अदर नोवेल ऍक्टिव्हिटीज, काही एखादी वेगळी ऍक्टिव्हिटी तुम्हाला त्यामध्ये असू शकते. ओके, हा जो प्रश्न आहे तो 4 मार्कासाठी तुम्हाला असेल, म्हणजे हिस्ट्री ऑफ नोवेल हा 4 मार्कासाठी फिक्स आहे. त्यामुळे त्याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते तुम्ही प्रिपेअर करून ठेवा. त्याच्या हिस्ट्री ऑफ नोवेल, इंग्लिश हिस्ट्री ऑफ नोवेल जो आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्याचे आन्सर्स. ओके, फक्त त्याचे ऑब्जेक्टिव्हचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा मी बनवलेले आहेत, त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. म्हणजे 4 पैकी 4 मार्क तुम्हाला यामध्ये येऊ शकतील. त्यानंतर पुढे आहे क्वेश्चन नंबर 5B. आता क्वेश्चन नंबर 5B जो आहे इथं नोट दिली बघा खाली, प्लीज नोट. ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 5B शुड बी फ्रेम ऑन टेक्स्टबुक कॉन्टेंट नंबर 4.2. आता 4.2 म्हणजे तो काय आहे, टू सर्व विथ लव, हे जी की नोवेल आहे त्याच्यावर ही 4 मार्काला क्वेश्चन असतील. BJ मग ते प्रश्न कसे असतील, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिव्हन बिलो. जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्हाला 50 शब्दांमध्ये लिहायचे आहे 4 मार्कासाठी. ओके, क्वेश्चन टू बी फ्रेम ऑन एलिमेंट्स सच ॲज प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज अँड कॅरेक्टर. म्हणजे प्लॉटवर प्रश्न येऊ शकतो, स्ट्रक्चरवर येऊ शकतो, थीमवर येऊ शकतो, सेटिंगवर येऊ शकतो, लँग्वेजवर येऊ शकतो किंवा कॅरेक्टरवर येऊ शकतो. कुठल्या एका याच्यावर तुम्हाला प्रश्न, कुठल्या एका याच्यावर कुठल्या यांच्यापैकी तुम्हाला काय येतील तर प्रश्न येतील. ओके, मग प्रश्न 1 मध्ये काय असेल, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस, 2 मार्कासाठी. आणि दुसरा असेल इलिस्ट्रेट, इंटरप्रिएट, नॅरेट, जस्टिफाय, फाइंड, आयडेंटिफाय, 2 मार्कासाठी. एक तर थीम लिहा किंवा मग तिची लँग्वेज एक्सप्लेन करा किंवा कॅरेक्टर्स तुम्ही लिहा, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. पण फिक्स आहे क्वेश्चन नंबर 5B हा 4.2 वरच असणार आहे. C. आता क्वेश्चन नंबर 5C जो असेल तो असणार आहे कॉन्टेंट नंबर 4.3, म्हणजे सेक्शन 4 मधील 4.3 वर हा फिक्स क्वेश्चन असेल. कशाचा तर क्वेश्चन नंबर 5C चा. ओके, तर 4.3 पण तुम्ही चांगला प्रिपेअर करायचा आहे. सेम जे प्रश्न B मध्ये आहेत तेच प्रकारचे प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर याच्यावरच तुम्हाला हे 4 मार्काचे प्रश्न असतील. ओके, कॅरेक्टर करा किंवा मग एखादं स्टेटमेंट जस्टिफाय करा किंवा आयडेंटिफाय करा, इंटरप्रिट करा एखादी गोष्ट किंवा मग एक्सप्लेन करा, कम्पेअर करा 2 कॅरेक्टर, काही कॉन्ट्रास्ट विचारलेले असतील. ओके, अशा प्रकारे 4 मार्काचे प्रश्न असतील. त्यानंतर आहे D. D मध्ये हा जो प्रश्न असणार आहे तो सुद्धा असणार आहे टेक्स्टबुक मधील 4.4, तो म्हणजे द साइन ऑफ 4 वर हा प्रश्न असणार आहे. ओके, सेम ॲज युजल B आणि C मध्ये जसे प्रश्न असतील प्लॉट, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज, कॅरेक्टर, हेच प्रश्न तशा स्वरूपातलेच प्रश्न तुम्हाला इथे असणार आहेत D साठी सुद्धा. मग तर कॅरेक्टर एक्सप्लेन करायचं येईल, एखादं सेंटेन्स एक्सप्लेन करायचं किंवा जस्टिफाय करायचं तुम्हाला प्रश्न येईल. ओके, किंवा मग थीम काय आहे त्या नोवेलची ते तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, किंवा मग प्लॉट एक्सप्लेन करायचं येऊ शकतं किंवा समरी लिहायची येऊ शकते. अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला 4 मार्काला येतील. 2-2 मार्कात त्याचं काय झालं असेल, डिवायडेशन झालेलं असणार आहे. ओके, काही इन्स्ट्रक्शन्स आहेत पेपर सेटरसाठी. क्वेश्चन नंबर 1 to क्वेश्चन नंबर 4 आर प्युअरली ॲक्टिव्हिटी बेस्ड. क्वेश्चन नंबर 1 to 4 हे काय असणार आहे तर ॲक्टिव्हिटी बेस्ड असणार आहेत. ग्रामर ॲक्टिव्हिटी शुड बी फंक्शनल इन ॲक्टिव्हिटी फॉर्मॅट, नॉट इन अ प्लेन इन्स्ट्रक्शन बेस्ड टाईप. आता जे ग्रामरचे क्वेश्चन असतील ते असे फंक्शनल असतील, म्हणजे ॲक्टिव्हिटी फॉर्मॅटमध्ये ते असतील, एक प्लेन इन्स्ट्रक्शन त्यामध्ये नसतील. इन केस ऑफ माइंड मॅपिंग द मॉडल आन्सर्स विल बी जस्ट फॉर रेफरन्स, कॅनॉट बी treated as exact. Activity should not be repeated by any mean throughout the activity sheet. जी ऍक्टिव्हिटी आहे ती रिपीट व्हायला नको. म्हणजे ट्रू फॉल्स आहे तर ट्रू फॉल्स पुन्हा येणार नाही त्या प्रश्नपत्रिकेमध्ये. एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला.
व्हरायटीज नोवेल ऍक्टिव्हिटीज आर एक्सपेक्टेड थ्रू आउट द ऍक्टिव्हिटी शीट. नोवेल म्हणजे काय, नवीन नवीन अशा ऍक्टिव्हिटीज या क्वेश्चन पेपरमध्ये असाव्यात. ओके, त्यामध्ये व्हेरिएशन असावं, सारख्याच एकाच पद्धतीच्या नसाव्या. नाही तर पेअर ऑफ मॅच द पेअर्स आहे ते जर तुम्ही 2 ठिकाणी प्रश्न विचारताय तर ते ऍक्सेप्टेड नाही. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की मॅच द पेअर हा प्रश्न जर तुम्हाला आला तर तो त्याच पॅसेजसाठी असेल किंवा त्याच पोएमसाठी असेल, तो पुन्हा रिपीट होणार नाही. आणि क्वेश्चन नंबर 5C सेक्शन 5 क्वेश्चन नंबर 5B-C-D आर प्युअरली मेमरी बेस्ड क्वेश्चन. म्हणजे आता हे सगळ्यात महत्त्वाचं बघा, क्वेश्चन 5B-C-D जे आहे ते मेमरी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न उत्तर पाठ करायचे, जे तुमची एक्सरसाइज दिलेली आहे ती चांगल्या प्रकारे प्रिपेअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला काय होतील तर चांगले मार्क त्यामध्ये घेता येतील. मेमरी बेस्ड आहे, त्याला पॅसेज वगैरे तुम्हाला नसतील. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचशा मुलांनी मला कमेंट सेक्शनमध्ये विचारलं की सर जे काही नोवेलचा जो फॅक्ट पार्ट आहे सेक्शन 4 त्याच्यावर प्रश्न कसे येतील. तर लक्षात घ्या, त्याच्यावरचे जे प्रश्न असतील ते मेमरी बेस्ड असतील. म्हणजे त्यावर म्हणजे तुमच्या अंडरस्टँडिंगवर डिपेंड असतील, त्यावर कुठल्या प्रकारचे पॅसेज तुम्हाला असणार नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके, आय होप तुम्हाला हा जो काही हे आहे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तो तुम्हाला समजलेला आहे. ओके, आता सर्वात महत्त्वाची सूचना की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल बघा. कशाची, तर ह्या जे की मॉडेल क्वेश्चन पेपर आहे त्या मॉडेल क्वेश्चन पेपरची तुम्हाला त्यामध्ये काय मिळून जाईल, लिंक मिळून जाईल. त्यामुळे तुम्ही जाऊन काय करू शकता, मॉडेल क्वेश्चन पेपर बघू शकता आणि तो सॉल्व्ह करून बघा. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला आन्सर शीट, त्याच क्वेश्चन पेपरची आन्सरची पण तुम्हाला काय मिळून जाईल, लिंक मिळून जाईल. आन्सर तुम्ही पुन्हा जाऊन चेक करू शकता. आता सरते शेवटी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत चला, थँक्यू अँड टेक केअर.